श्री गणेशाय नमः। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम् ओंकारं ममलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति इति श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्मरणं संपूर्णम्। नमस्ते साहित्य उत्सव। मी हर्षदा। अध्यात्माची गंगोत्री, संस्कृतीचा हिमालय आणि ज्ञानाचा महासागर लाभलेला आपला भारत देश। इथे देवांनी अवतार घेतला, ऋषींनी कार्य केलं, अनेक धर्मातील संप्रदाय आकारास येत गेले आणि हा समाज अधिक प्रगल्भ होत गेला। अशाच प्रगल्भ समाजातील आध्यात्मिक अधिष्ठान टिकवून ठेवणारी अनेक तीर्थक्षेत्रे आपल्याला भारतभर पाहायला मिळतात। यांपैकीच शंभू महादेवाची 12 ज्योतिर्लिंगे। याच 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आणि पूजन आपण करणार आहोत दत्तात्रय गाडे यांच्यासोबत। तर जाणून घेऊया शिवतीर्थे। नमस्कार श्रोते हो, मी दत्तात्रय गाडे बोलतो। शिवतीर्थे ही ज्योतिर्लिंगांविषयीची आपली मालिका सुरू आहे। या अंतर्गत 12वं ज्योतिर्लिंग अर्थात घुश्मेशांचे शिवालय म्हणजेच घुश्मेश्वर शिवालय या ज्योतिर्लिंगाचं भावदर्शन आपण आज करत आहोत। हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात औरंगाबादच्या परिसरात आहे। याचे आगळे वेगळे महत्त्व आहेच। याच्या मागे ज्या कथा आहेत त्या आपण थोडक्यात बघणार आहोत। घुश्मेश्वर हे नाव या ज्योतिर्लिंगाला का मिळाले आणि ते इथे कसे प्रकट झाले, हे मुख्य 2 कथांमधून आपण आज बघतो आहोत। त्यापैकी जी पहिली कथा आहे ती प्रचलित असलेल्या कथांपैकी एक आहे। या परिसरात सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता। अतिशय सात्विक आणि ज्ञानसंपन्न असा तो ब्राह्मण होता। तो भविष्य देखील पाहत असे। त्यामुळे त्याच्याकडे बरेच लोक येत जात असत आणि त्याला बऱ्यापैकी धन प्राप्त होत असे। त्याच्यासारखीच सात्विक आणि धर्मनिष्ठ अशी त्याची सुदेहा नावाची पत्नी होती। दोघांचा संसार अतिशय आनंदाने चाललेला होता। पैशाची काही वानवा नव्हती, सर्व काही होतं आणि दोघेही
ईश्वराची आराधना करत असत. पूजा अर्चा करून अत्यंत सात्विकतेने आपले जीवन कंठत असत. परंतु या अशा सुखी संसारात एक कमतरता होती आणि ती म्हणजे एवढ्या वर्षांनंतरही त्यांना पुत्रप्राप्ती झालेली नव्हती, पुत्र झालेला नव्हता आणि याचं वैषम्य त्यांच्या मनाला निश्चितच होतं. आणि मग एक दिवस पतिपत्नींची चर्चा चालू असताना सुदेहाने आपल्या पतीला एक सूचना केली की आपण तुमचं दुसरं लग्न करूया, माझी काहीच हरकत नाही. पण ही गोष्ट सुधर्माला मान्य नव्हती. आपली ही प्रेमळ पत्नी आणि इतका सुखी संसार, परंतु केवळ पुत्र व्हावा म्हणून ती आपल्यापासून दुरावली जाणार, आपण तिच्याची प्रतारणा करतो की काय असं होईल, आणि म्हणून तो तयार नव्हता. पण तिने सांगितलं की आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही आणि माझी काहीच हरकत नाही. तरीही त्यांनी सांगितले की आता मला कोण मुलगी देणार. पण तिने सांगितलं माझी बहीण आहे, मी वडिलांशी बोलून यातून मार्ग काढते आणि निश्चितच ते तयार होतील. त्याप्रमाणे सुदेहाची धाकटी बहीण, जिचं नाव घुष्मा होतं, तिच्याशी तिने आपल्या पतीचं लग्न लावून दिलं आणि ह्या तिघांचा संसार तिथून पुढे सुरू झाला. ही सुधर्माची द्वितीय पत्नी मोठी शिवभक्त होती. घुष्मा न चुकता सकाळी एक शिवलिंग स्थापन करत असे. एका तलावाच्या काठी मंदिराजवळ ती आपली पूजा अर्चा त्या पार्थिव शिवलिंगाची करत असे. अत्यंत भावपूर्ण अंतकरणाने ती ह्या पूजेत मग्न होत असे आणि विधिवत सर्व पूजा झाल्यानंतर या शिवलिंगाचं तलावात विसर्जन करत असे. पुढे ईश्वराच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती झाली. सर्वांनाच आनंद झाला. काळ पुढे जातच होता आणि आपल्या शिवभक्तीत ती मग्न होती. परंतु हळूहळू ही गोष्ट सुदेहाला खटकायला लागली. आपल्याला पुत्र नाही, परंतु हा जरी पुत्र झालेला असला तरी तो फारसा आपल्याकडे येत नाही. तिने बरेच प्रयत्न केले, परंतु तो मुलगा तिच्यापासून दूरदूरच जात असे. त्यामुळे तिचा द्वेष अगदीच वाढत गेला आणि त्या द्वेषापोटी एक दिवस तिने निर्णय घेतला की हा नकोच आपल्या घरात. माणसाची द्वेष भावना कधीकधी अतिशय टोकाला जाते आणि त्यातूनच एक दिवस तिच्या हातून नको ते कृत्य घडलं. सुदेहाने आपल्या बहिणीच्या या मुलाला
झोपेतच ठार मारलं आणि त्याचं प्रेत सुशर्मा अर्थात सुधर्माची दुसरी पत्नी जिथे पूजा करून शिवलिंग टाकत असे त्या तलावात तिने हे प्रेत टाकलं. हे सुरुवातीला कोणालाच कळलं नाही, परंतु जेव्हा ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस सर्व शोधाशोध मुलाची करू लागले. पण काही रक्ताचे डाग पाहिल्यावर त्याला मारण्यात आलं हे लक्षात आलं सर्वांच्या. आणि मग सर्व शोकाकुल झाले, त्याच्या प्रेताचा शोध घेऊ लागले. मात्र घुष्मा शिवपूजेत अत्यंत भावपूर्णतेने मग्न होती आणि तिला ही गोष्ट सांगण्यासाठी काही लोक जेव्हा तिच्याजवळ गेले आणि तुझा मुलगा मेलेला आहे आणि तुला आता सुतक आहे, तू पूजाही करू नको आणि त्याचा विधी करायचा आहे, प्रेतही अजून सापडायचं आहे वगैरे सांगितलं. पण ती शिवभक्तीत भावावस्थेत गेलेली होती आणि त्या अवस्थेमध्ये तिला काहीही त्या गोष्टी समजत नव्हत्या. तिने सांगितलं शेवटी की मला पूजेमध्ये त्रास देऊ नका, माझ्या पूजेत खंड आणू नका. आणि तिने अगदी शांतपणे ही पूजा पूर्ण केली आणि ते शिवलिंग विसर्जित केलं आणि भगवंताला विसर्जित करताना अत्यंत मनोभावे तिने नमस्कार केला. तिचं हे शांतपणे आणि अत्यंत भावपूर्णतेने जे पूजन झालं त्यामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी तो मुलगा जिवंत केला आणि तलावातून तो बाहेर आला आणि आपल्या आईजवळ येऊन उभा राहिला. सर्व लोक चकित झाले आणि भगवान शंकरांनी तिला प्रत्यक्ष दर्शनही दिले आणि सांगितलं की तुझ्या बहिणीने सुदेहाने त्याला ठार केलेलं आहे, तिला शिक्षा होईलच, परंतु तुझ्या या भावपूर्ण आणि मनोभावे केलेल्या पूजेमुळे मी प्रसन्न आहे. पण घुष्मा म्हणाली, भगवंता, माझी बहीण अत्यंत सात्विक आहे, तिनेच मला इथे आणलेलं आहे आणि आणल्यापासून माझ्यावर बहिणीसारखं नव्हे मुलीसारखं तिने प्रेम केलेलं आहे. पण जे असेल ते असो, माझ्या बहिणीला शिक्षा होऊ नये, तिच्या हातून चुकीने कृत्य घडलं असेल नसेल त्याबद्दल तिला क्षमा करावी आणि आमच्यासाठी कायमच येथे आपलं वास्तव्य असावं. आणि मग ज्योतिर्लिंग रूपाने भगवान तेथे राहिले आणि तिच्याच नावाने हे ज्योतिर्लिंग घुष्मेश्वर असं प्रसिद्ध झालं. दुसरी जी कथा आहे तिलाही पौराणिक पार्श्वभूमी आहे. शंकर पार्वती सोंगट्यांचा खेळ खेळत होते आणि या खेळामध्ये भगवान शंकर हरले. ते अतिशय विषण्ण झाले. आपण आपल्या पत्नीकडून हारलो गेलेलो आहोत याचं त्यांना दुःख झालं आणि मग ते इथे येऊन राहिले. अर्थात आज जेथे घुष्मेश्वर ज्योतिर्लिंग आहेत त्या भागात त्यांनी येऊन वास्तव्य केलं आणि अतिशय दुःखी मनाने ते तेथे थांबले. आपले पती रुष्ट होऊन कुठे गेले आहेत याचा शोध पार्वतीने सुरू केला आणि सर्वत्र शोध घेत घेत ती येथे आली. परंतु तिला काही
आपले पती दिसेनात आणि मग तिने भिल्लिनीचं रूप धारण केलं आणि सुंदर नृत्य करू लागली आणि अतिशय गोड आवाजात ती गाऊ लागली. भगवान शंकरांना हा आवाज ऐकू गेला. आवाज परिचयाचा वाटला आणि अतिशय आकर्षक अशी ती रागदारी आळवत असल्यामुळे ते तिच्याकडे खेचले गेले आणि जेव्हा भिल्लिणीचं सुंदर रूप पाहिलं आणि ते नृत्य त्यांना अतिशय मधुर वाटलं, ते आकर्षित झाले आणि ते भिल्लीन नृत्य करत होते तेथे येऊन त्यांनी तिचा हात पकडला आणि मग मात्र पार्वती मातेने आपलं मूळ स्वरूप प्रकट केलं आणि भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पुनर्भेट झाली. अतिशय सुंदर पद्धतीने पौराणिक कथा ही सांगण्यात आलेली आहे. परंतु पौराणिक कथा ह्या एका दृष्टीने अर्थगर्भित असतात. त्यांचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. त्यांचा तात्विक अर्थ, गूढार्थ किंवा लक्षणेने अर्थ घ्यायचा असतो. येथे पार्वती माता हे जडाचं प्रतीक आहे आणि भगवान शंकर हे चेतनाचं प्रतीक आहे. तात्विकदृष्ट्या ही गोष्ट जर लक्षात घेतली तर अनादी काळापासून जड आणि चेतन यांच्या संयोगाने ही सृष्टी पुढे जात राहिलेली आहे आणि हे दोनही एकमेकावर अवलंबून आहेत. चेतनाशिवाय जडाला अस्तित्व नाही आणि या सृष्टीमध्ये जडाच्या आधाराने चेतन आपलं सगुण रूपाने दिसू शकतं आणि म्हणून त्यांचा हा खेळ अनादी काळापासून सुरू आहे. पण कधीकधी जडाचं प्रतिनिधित्व करणारा भौतिकवाद फार फोफावतो आणि त्याच्यामुळे जे चेतन तत्व आहे ते मागे पडतं. लोक जडाच्या मागेच धावतात. आजही आपण बघितलं तर वस्तुनिष्ठ किंवा वस्तूकडे आकर्षित होण्याचं प्रमाण लोकांचं अधिक आहे. आत्मनिष्ठता ही दिवसेंदिवस कमी होते, कारण नैसर्गिकरित्याच भौतिकवादाकडे माणसाचं आकर्षण असतं आणि मग कधीकधी चेतनाला या खेळात हारावं लागतं आणि चेतन दूर निघून जातं आणि मग नुसतंच जड याला काही अस्तित्व जेव्हा राहत नाही तेव्हा जडाला चेतनाचा शोध घ्यावा लागतो आणि तो शोध घेत असताना चेतनाला शोधण्यासाठी जडाला बऱ्याच गोष्टी करून त्याचा शोध घ्यावा लागतो, कारण भौतिकवादातून चैतन्याकडे किंवा जडाकडून ज्ञानाकडे, भोगाकडून ज्ञानाकडे येणं फारसं सोपं नसतं. सामान्य माणसाला तर ते अतिशय अवघड असतं आणि म्हणून जड चेतन किंवा भोगवाद, भौतिकवाद आणि ज्ञानमय सृष्टी हे कधी एकमेकापासून बऱ्याचदा दूर होतात आणि त्यांची सांगड घातल्याशिवाय खऱ्या अर्थाने या सृष्टीला महत्त्व येत नाही आणि म्हणून जडाला चेतनाचा किंवा भोगाला, भौतिकवादाला ज्ञानाची कास धरावी लागते
आणि हीच गोष्ट या पौराणिक कथेतून प्रातिनिधिक स्वरूपाने आपल्याला सांगितलेली आहे. आणि ह्या तात्विक चिंतनाचं प्रतिनिधित्व हे घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग करत आहे. चेतन हे कधी कधी मागे जरी पडलं तर चेतनाशिवाय जडाला अर्थ नाही, ज्ञानाशिवाय भोगला किंवा भौतिकवादाला अर्थ नाही. त्याला ज्ञानाची कास धरावी लागते, जडाला चेतनाची कास धरावीच लागते. याचं मार्मिक दर्शन हे ज्योतिर्लिंग करत आहे. आणि म्हणून अतिशय महत्त्व तात्विकदृष्ट्या या ज्योतिर्लिंगाला प्राप्त झालेलं आहे. अशा रीतीने आपण ही 12 ज्योतिर्लिंग पाहिलेली आहेत. भगवंत हा ज्योतिर्मय आहे, ज्ञानमय आहे. बऱ्याचदा केवळ भौतिक वादाने माणूस पशु बनतो. भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी तो मानवी मूल्यांना पायदळी तुडवतो आणि त्याचे परिणाम पुढे पुढे सर्वांनाच भोगावे लागतात. म्हणून ज्ञान आणि भौतिकता यांची सांगड आवश्यक आहे. भगवान ज्योतिर्मय अर्थात ज्ञानमय आहेच, पण करुणामय असा भगवान आहे. तो आपल्या भक्तासाठी नेहमीच येत असतो आणि त्याच्या आग्रहास्तव तो ज्योतिर्लिंग रूपाने येऊन राहतो. भगवंताचं जे गीतेत वचन आहे, न मे भक्त प्रणश्यती, त्याचा प्रत्यय ही ज्योतिर्लिंग पाहताना वारंवार येतो. विशेषतः ज्ञानी भक्तासाठी भगवान आलेला आहे. कारण ज्ञानी भक्त हा केवळ स्वतःचा उद्धार करून घेत नाही, तो इतरांसाठी जगतो. सर्व काही स्वतःला मिळालेलं असून सुद्धा तो एका प्रेमापोटी सर्वांना सन्मार्ग दाखवत असतो आणि असा भक्त देवाला प्रिय आहे. यासाठी ही ज्योतिर्लिंग इथे येऊन राहिलेली आहेत. 12 ज्योतिर्लिंग ही भारतीय संस्कृतीची एक उच्च परंपरा सांगणारी अशी तीर्थस्थळं आहेत, शिवतीर्थे आहेत. आणि आपल्या परीने आपण ती समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं भावदर्शन केलं. येथे ही मालिका संपत आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.